नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे. एक बोधकथा तुम्हाला सांगणार आहे. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. असं फिरत जात असताना एक छोटी विहीर होती. पाय घसरून तो विहिरीत पडला. विहिरीमध्ये फक्त 2 फूट पाणी होतं, पण त्याला वर येता येत नव्हतं. त्याला पश्चाताप झाला. कसं करावं, काय करावं, काही सुचत नव्हतं. बराच वेळ पाण्यातच होता. जवळून एक शेळी जात होती. शेळी अशी वाकून बघितल्याबरोबर कोल्ह्यानं म्हणायला लागलं, "हो शेळीताई, शेळीताई, अहो खाली बघा, पाणी गोड आहे, सुंदर आहे, छान आहे." या शेळी म्हणाली, "मी आत्ताच नदीचं पाणी पिऊन आलो. नदीच्या पाण्यापेक्षा हे विहिरीचं पाणी फार छान आहे. यांना ताई, या पिवा पाणी." शेळी कसल्याच प्रकारचा विचार केला नाही आणि उडी मारली पाण्यात आणि पाणी पिली. नदीचं पाणी हे पाणी सारखंच आहे म्हणत होती शेळी. आणि थोड्या वेळानं शेळी म्हणायला लागली, "आता वर कसं जायचं?" कोल्हा म्हणाला, "ताई, असं तुम्ही पाय वरी ठेवा, मी तुमच्या डोक्यावर वर जातो आणि तुम्हाला काढून घेतो." मूर्ख शेळी अशी पायवरी ठेवली आणि पाठीवरून कोल्हा वर गेला. शेळी म्हणायला लागली, "आता काढ मला बाहेर." तो म्हणाला, "ताई, आता मध्येच बस." म्हणून तो निघून गेला. बोलण्याचा तात्पर्य म्हणजे या जगामध्ये माणूस फार गोड बोलतात, फसविण्याचा प्रयत्न करतात. गोड बोललं म्हणून भावूक होऊ नका आणि आहारी जाऊ नका कुणाच्या. मूर्खपणा सोडून द्या, विचार करा, विचारानं वागा. धन्यवाद.